तारेवरची कसरत भाग 4 वर्किंग वुमन आणि नातेसंबंध. माहेर विरुद्ध सासर. रविवारची सकाळ होती. घरात थोडी निवांत शांतता होती. ऑफिस नसल्यामुळे अन्विता थोडा जास्त वेळ झोपेल असं वाटलं होतं, पण सवयीप्रमाणे तिचे डोळे सकाळी 6लाच उघडले. ती काही क्षण बेडवर पडून छताकडे पाहत राहिली. आज शरीर थोडं शांत होतं, पण मन मन अजूनही सतत धावत होतं. ती उठून बाल्कनीमध्ये आली. सकाळचा मंद वारा, खाली खेळणारी मुलं, दूर कुठेतरी मंदिराची घंटा. कितीतरी दिवसांनी तिने शांतपणे चहा प्यायचा विचार केला, पण तेवढ्यात किचनमधून सुमित्रांचा आवाज आला. अन्विता, चहा झाला का? ती नकळत हसली. सुट्टी हा शब्द तिच्या आयुष्यातून कधीच निघून गेला होता. किचनमध्ये काम करताना तिचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर आई नाव चमकत होतं. अन्विताच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. हॅलो आई, काय करतेस ग? नेहमीचं. आई काही क्षण शांत राहिली, मग प्रेमाने म्हणाली, आज ये ना घरी. हे ऐकताच अन्विताचं मन भरून आलं. माहेर, त्या एका शब्दात किती शांतता होती. कुठलेच टोमणे नाहीत, स्वतःला प्रूव्ह करण्याची धडपड नाही, फक्त माया. यावंसं तर खूप वाटतंय ग, मग ये ना बाळा. अन्विता काही बोलणार इतक्यात मागून सुमित्रांचा आवाज आला. कुणाशी बोलतेस एवढा वेळ? ती दचकली. आईचा फोन होता. सुमित्रा लगेच म्हणाल्या, लग्नानंतर माहेरचं जास्त वेळ बरं नसतं. हे वाक्य ऐकताच तिच्या चेहऱ्यावरचं हसू विरलं. दुपारी विहान हॉलमध्ये लॅपटॉपवर काम करत बसला होता. अन्विता त्याच्या जवळ आली. विहान, आज आईकडे जाऊया का थोडा वेळ? विहानने स्क्रीनवरून नजर न हटवता विचारलं. आज? हां, आई खूप दिवसापासून बोलवते. तो काही क्षण शांत राहिला. आज आईच्या मैत्रिणी येणार आहेत ना घरी? अन्विताचं मन पुन्हा कट्टू झालं. मी थोड्या वेळात परत येईन. तेवढ्यात सुमित्रा तिथे आल्या. आज जाण्याची काय गरज? आई बोलावत होती. सुमित्रा हसल्या. माहेर तर कायमचं असतं, आधी सासरची जबाबदारी सांभाळायला शिक. ते शब्द पुन्हा तिच्या मनाला टोचले. माधव शांतपणे वर्तमानपत्र वाचत होते. त्यांनी हलक्या आवाजात म्हटलं, जाऊ दे ना काही वेळ. सुमित्रा चिडल्या. तुम्ही नेहमी तिचीच बाजू घेता. घरात पुन्हा ताण निर्माण झाला. अन्विता गप्प उभी होती, कारण तिला आता कळत नव्हतं ती कुठे उभी आहे. दुपारी ती खोलीत कपाटावर होती. तेवढ्यात तिच्या हातात लग्नाआधीचा एक फोटो आला. ती आणि तिचे आई बाबा तिघेही मनापासून हसत होते. अन्विताच्या डोळ्यात पाणी आलं. लग्नाआधी ती किती वेगळी होती. घरात मोठ्याने हसायची, आईसोबत स्वयंपाक करताना गाणी म्हणायची, बाबांसोबत चहा पीत बसायची. आणि आता फोन करण्यापूर्वीही तिला विचार करावा लागत होता. सायंकाळी अचानक आईचा व्हिडिओ कॉल आला. अन्विताने पटकन उचलला. स्क्रीनवर आई आणि बाबा दोघेही हसत होते. काय ग, आली नाही शेवटी? आईच्या आवाजात नाराजी नव्हती, फक्त ओढ होती. बाबा हसत म्हणाले, आमची मुलगी आता मोठी झाली. हे ऐकतात अन्विताचं मन भरून आलं. तिला अचानक खूप रडावंसं वाटलं. आईने लगेच विचारलं, तू ठीक आहेस ना? अन्विता हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, हो ग. पण आईला तिचे डोळे वाचता आले. रडलीस का? ती पटकन म्हणाली, नाही तर. तेवढ्यात मागून सुमित्रांचा आवाज आला, अन्विता, चहा घेऊन ये. आई स्क्रीनवर शांत झाली. क्षणभर ऑकवर्ड शांतता पसरली. अन्विता हळू आवाजात म्हणाली, नंतर बोलते. कॉल कट झाला. तिने मोबाईल खाली ठेवला आणि काही क्षण डोळे बंद करून उभी राहिली. तिला अचानक जाणवलं, लग्नानंतर मुलगी 2 घरांमध्ये विभागली जाते, पण कुठल्याच घरात पूर्णपणे राहत नाही. रात्री जेवताना काव्याचा फोन आला. ती हसत म्हणाली, मम्मी, वहिनीला माहेरची खूप आठवण येते बहुतेक. सुमित्रा लगेच म्हणाल्या, सगळ्यांनाच सुरुवातीला येते, नंतर सवय होते. अन्विता शांत बसली होती, पण तिच्या मनात प्रश्न उसळत होते. माहेरची ओढ असणं चुकीचं आहे का? लग्नानंतर मुलीच्या भावना बदलायला हव्यात का? ती कायम स्वतःला ॲडजस्ट करत राहणार. रात्री विहान खोलीत आला तेव्हा अन्विता खिडकीजवळ उभी होती. रागवलीस? ती हलक्या आवाजात म्हणाली, नाही. मग अशी शांत का? ती काही क्षण गप्प राहिली, मग हळू आवाजात म्हणाली, विहान, लग्नानंतर मुलगी खरंच बदलते का? तो तिच्याकडे पाहू लागला. का विचारतेस असं? कारण मला वाटतंय मी आता कुठेच पूर्णपणे आपली राहिली नाहीये. तिच्या डोळ्यात अश्रू होते. माहेरी गेले तर वाटतं मी सासरच्या जबाबदाऱ्या टाळते, आणि इथं राहिले तर वाटतं मी आईबाबांपासून दूर जातीये. विहान काही बोलू शकत नव्हता, कारण तो तिचं दुःख ऐकत होता, पण ते पूर्णपणे समजू शकत नव्हता. अन्विता पुढे म्हणाली, स्त्री लग्नानंतर 2 घरं सांभाळते, पण त्या प्रवासात ती स्वतःचं मन कुठे ठेवते? त्या प्रश्नानंतर खोलीत शांतता पसरली, आणि त्या शांततेत एक मुलगी तिचं माहेर हळूहळू मनात जपून ठेवत होती. विहानची बदलती भूमिका. दुसऱ्या दिवशी सकाळ. अन्विता नेहमीप्रमाणे किचनमध्ये काम करत होती, पण आज तिच्या मनात कालच्या प्रश्नाचं ओझं अजूनही होतं.
मी कुठेच पूर्णपणे आपली राहिली नाहीये. ते वाक्य रात्रीपासून सतत तिच्या मनात घुमत होतं. गॅसवर चहा उकळत होता. एका बाजूला डबे भरायचे होते. मध्येच ऑफिसच्या मेल्सचे नोटिफिकेशन्स येत होते आणि या सगळ्यात ती स्वतःला कुठेतरी हरवत चालली होती. विहान तयार होऊन बाहेर आला. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. पूर्वी सकाळी ती हसत बोलायची, त्याला कॉफी देताना काहीतरी गंमत करायची, पण आता तिच्या चेहऱ्यावर कायम थकवा दिसत होता. अन्विता, हां, आज लवकर येऊ शकशील? ती घाईघाईने म्हणाली, ट्राय करते. विहानचा चेहरा थोडा उतरला. तू आता प्रत्येक गोष्टीला ट्राय म्हणतेस. अन्विता थांबली. कारण मी सगळं कंट्रोल करू शकत नाही विहान. तो काही बोलला नाही, पण त्याच्या मनात नाराजी वाढत चालली होती. त्यालाही त्याची बायको हवी होती, फक्त सतत धावणारी थकलेली व्यक्ती नाही. ऑफिसमध्ये आज पुन्हा कामाचा डोंगर होता. मल्होत्रा सरांनी नवीन प्रोजेक्ट दिला होता. डेडलाईन खूप कमी होती. रिया मुद्दाम म्हणाली, होप दिस टाईम नो मिस्टेक्स. सगळे हलकेच हसले. अन्विताने दुर्लक्ष केलं, पण आतून तिचा कॉन्फिडन्स दिवसेंदिवस कमी होत चालला होता. दुपारी विहानचा मेसेज आला, टू नाईट डिनर टुगेदर, डोंट बी लेट. ती स्क्रीनकडे पाहत राहिली. काही क्षण तिच्या चेहऱ्यावरचं हलकंसं हसू आलं. कदाचित तो पुन्हा आधीसारखं सगळं ठीक करण्याचा प्रयत्न करतोय. पण लगेच मल्होत्रा सरांचा आवाज आला, अन्विता, रिपोर्ट बिफोर लिव्हिंग. तिच्या मनात पुन्हा ताण वाढला. सायंकाळी 7 वाजले. बाकी सगळे एम्प्लॉईज निघून गेले होते. ऑफिसमध्ये फक्त काही लाईट्स सुरू होत्या. अन्विता लॅपटॉपसमोर बसून रिपोर्ट कंप्लीट करत होती. डोळे दुखत होते, मान जड झाली होती, पण काम संपवणं गरजेचं होतं. तेवढ्यात विहानचा फोन आला. निघालीस? ती काही क्षण शांत राहिली. अजून नाही. फोनच्या दुसऱ्या बाजूला शांतता पसरली. अगेन? त्याच्या आवाजात नाराजी होती. काम आहे विहान. काम नेहमीच असतं अन्विता. ती थकलेल्या आवाजात म्हणाली, मी मुद्दाम करत नाही, पण प्रत्येक वेळी आपल्या प्लॅन्सपेक्षा ऑफिस महत्त्वाचं होतं. हे ऐकताच तिच्या मनात पुन्हा अपराधीपणा निर्माण झाला. सॉरी. ठीक आहे. त्याने फोन कट केला. घरी पोहोचेपर्यंत रात्रीचे 9:30 झाले होते. घरात शांतता होती. डायनिंग टेबलवर विहान एकटाच बसला होता. त्याच्यासमोरचं जेवण थंड झालं होतं. अन्विताचं मन भरून आलं. विहान. तो शांतपणे उठला. जेवून घे. तू खाल्लंस? भूक नव्हती. त्याच्या आवाजात तडपलेला राग स्पष्ट होता. खोलीत आल्यावर अखेर तो बोलला, आपण शेवटचं निवांत बसून कधी बोललो होतो, आठवतंय? अन्विता शांत होती. तू फिजिकली इथे असते, पण मेंटली कायम ऑफिसमध्ये. हे वाक्य तिला लागलं. मी काय करू मग? तिचा आवाज तुटला. जॉब सोडू? विहान लगेच म्हणाला, मी तसं म्हटलं का? पण इनडायरेक्टली सगळ्यांनाच तेच वाटतंय ना? तिच्या डोळ्यात अश्रू आले. घरात आईंना वाटतं मी घराकडे लक्ष देत नाही. ऑफिसमध्ये वाटतं मी पर्सनल लाईफमध्ये अडकले. आणि आता तुलाही वाटतं मी बदलले. विहान फ्रस्ट्रेटेड झाला. बिकॉज तू खरंच बदलली आहेस. घवलीत शांतता पसरली. ते शब्द थेट तिच्या हृदयात जाऊ लागले. पूर्वी तू प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद शोधायचीस. तो पुढे म्हणाला, आता तू कायम थकलेली, इरिटेटेड असतेस. अन्विता रडत म्हणाली, कारण मी तमले विहान. तिने पहिल्यांदाच इतक्या मोठ्याने आवाज चढवला. मी रोज स्वतःला ताणून जगते. तिचा श्वास वाढत होता. मी प्रयत्न करते ना, मग का कुणालाच दिसत नाही? तेवढ्यात तिच्या डोळ्यासमोर पुन्हा धुरसं दिसायला लागलं. श्वास वेगाने वाढू लागला. हात थरथरू लागले. विहान घाबरला. अन्विता. ती छाती पकडून खाली बसली. तिच्या डोळ्यात भीती होती. श्वास घेता येत नाही. विहान लगेच तिच्या जवळ बसला. रिलॅक्स, रिलॅक्स. तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला. पहिल्यांदाच त्याने तिला इतक्या वाईट अवस्थेत पाहिलं होतं. अन्विता रडत होती. मला नाही होत मॅनेज. त्या शब्दांनी विहानचं मन हादरलं. तो तिला मिठीत घेत म्हणाला, बस, काही बोलू नकोस. काही मिनिटांनी तिचा श्वास हळूहळू नॉर्मल झाला, पण खोलीत एक विचित्र शांतता पसरली होती. विहान तिच्याकडे पाहत राहिला. आज पहिल्यांदाच त्याला जाणवलं, ही फक्त इमोशनल नाहीये, ही खरोखरच आतून तुटत चालली आहे. आणि कदाचित तो तिचा हात पकडण्याऐवजी नकळत तिच्यावर अजून ओझं टाकत होता. ट्रेनमधला ब्रेकडाऊन. रात्रभर पॅनिक अटॅकमुळे अन्विता नीट झोपलेलीच नव्हती. पहाटे डोळे उघडले तेव्हा तिचं पूर्ण शरीर थकल्यासारखं वाटत होतं. डोकं जड, डोळे सुजलेले, मन पूर्ण रिकामं. ती काही क्षण बेडवर बसून राहिली. बाजूला विहान जागाच होता. तो तिच्याकडे काळजीने पाहत म्हणाला, आज लीव घे ना. अन्विता शांतपणे उठली. नाही शक्य. पण काल काम आहे. तिचा आवाज इतका थकलेला होता की विहान गप्प झाला. त्याला जाणवत होतं ती स्वतःला जबरदस्तीने पुढे ढकलते. किचनमध्ये आज तिचे हात अधिकच मंद झाले होते. सुमित्रा म्हणाल्या, इतकी सुस्त का दिसतेस?
अन्विता उत्तर देणार इतक्यात माधव आले. तिची तब्येत ठीक नाहीये बहुतेक. सुमित्रा सहज म्हणाल्या. आजकालच्या मुलींना थोडं काम केलं तरी स्ट्रेस येतो. हे ऐकताच अन्विताच्या मनात कालचा पॅनिक अटॅक पुन्हा चमकून गेला. थोडं काम? तिला हसूही आलं आणि रडूही, कारण तिच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस युद्धासारखा होता. स्टेशनवर पोहोचेपर्यंत ती दमून गेली होती. आज गर्दी नेहमीपेक्षा जास्त होती. ट्रेन ऑलरेडी भरलेली होती. लोक धावत होते, ढकलत होते. ती कसंबसं आत शिरली. एका हाताने हँडल पकडून ती उभी राहिली. घाम, गोंधळ, आवाज सगळं तिच्या डोक्यात घुमत होतं. मोबाईलवर सतत मेल्स येत होते. नीड अर्जंट अपडेट, क्लायंट वेटिंग, कॉल मी अ. तिचा श्वास पुन्हा वेगाने वाढू लागला. तिने डोळे बंद केले. शांत हो अन्विता, ती स्वतःलाच म्हणाली. पण आज तिचं मन तिचं ऐकत नव्हतं. ट्रेन पुढच्या स्टेशनवर थांबली. आणखी गर्दी आत आली. कुणीतरी तिच्यावर जोरात आदळलं. तिच्या हातातून मोबाईल खाली पडला. सॉरी, आवाज आला. पण तोपर्यंत तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती खाली वाकून मोबाईल उचलू लागली आणि अचानक तिला भोवळ यायला लागली. सगळं फिरत असल्यासारखं वाटू लागलं. आवाज दूरवरून येत होते. छातीत प्रचंड तडपण वाढलं. तिने श्वास घ्यायचा प्रयत्न केला, पण श्वास अडकत होता. मला उतरायचंय, ती कसंबसं म्हणाली. समोरच्या एका बाईने तिला धरलं. अगं, तुम्ही ठीक आहात ना? अन्विताचे डोळे भरले होते. ती अचानक रडू लागली. भर गर्दीच्या ट्रेनमध्ये शेकडो लोकांसमोर ती स्वतःवरचा ताबा गमावत होती. मला नाही होत, मला नाही होत, ती हुंदके देत म्हणत होती. आजूबाजूचे लोक तिच्याकडे बघत होते. कुणी पाणी दिलं, कुणी जागा करून दिली. पण तिचं रडणं थांबत नव्हतं. ते फक्त त्या क्षणाचं रडणं नव्हतं. ते महिन्यांपासून साचलेल्या ताणाचं, दबलेल्या भावनांचं, एकटेपणाचं आणि सतत स्ट्रॉंग राहण्याच्या थकव्याचं रडणं होतं. पुढच्या स्टेशनवर काही महिलांनी तिला खाली उतरवलं. ती प्लॅटफॉर्मवरच्या वाकावर बसली. हात अजूनही थरथरत होते. एका मोठ्या वयाच्या बाईने तिच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, एवढा स्ट्रेस घेऊ नकोस. ते शब्द ऐकताच ती पुन्हा रडू लागली. कितीतरी दिवसांनी कोणीतरी तिच्याशी मायेनं बोललं होतं. तिने थरथरत्या हाताने विहानला फोन केला. हॅलो. त्याचा आवाज ऐकताच तिचा बांध फुटला. विहान, काय झालं? ती रडत म्हणाली. मला खूप घाबरल्यासारखं होतंय. विहानचा आवाज लगेच बदलला. तू कुठे आहेस? तिने स्टेशनचं नाव सांगितलं. तिथेच थांब, मी येतो. साधारण 20 मिनिटांनी विहान धावत आला. त्याने अन्विताला त्या अवस्थेत पाहिलं. सुचलेले डोळे, थरथरणारे हात, चेहऱ्यावर भीती आणि त्याच्या मनात अपराधीपणाची लाट उसरली. तो तिच्या समोर बसला. अन्विता. ती त्याला पाहताच पुन्हा रडू लागली. मला नाही जमत. तिने पहिल्यांदाच इतक्या स्पष्टपणे हार मानल्यासारखं बोललं. विहानने तिचे हात घट्ट पकडले. बस, काही नाही, मी आहे ना. त्या 4 शब्दांनी तिचा बांध आणखी फुटला. कारण कितीतरी दिवसांनी तिला कुणाच्या आधारावर कोसळण्याची परवानगी मिळाली होती. घरी आल्यावर सुमित्रा घाबरल्या. काय झालं? विहान पहिल्यांदाच थोड्या कठोर आवाजात म्हणाला. तिची तब्येत खूप खराब झाली होती. सुमित्रा शांत झाल्या. अन्विता खोलीत जाऊन शांत बसली. तिच्या डोक्यात अजूनही ट्रेनमधला तो क्षण फिरत होता. लोकांच्या गर्दीत उभं राहून ती अचानक कोसळली होती. शरीराने नाही, मनाने. त्या रात्री ती खिडकीजवळ बसून बाहेरचा पाऊस पाहत होती. तिच्या मनात फक्त एकच विचार होता. मी इतकी कमजोर कधी झाले? पण तिला माहीत नव्हतं ती कमजोर नव्हती. ती फक्त खूप काळ एकटी झगडत होती. डॉक्टरांचं सत्य. दुसऱ्या दिवशी सकाळ. घरात एक वेगळी शांतता होती. काल ट्रेनमध्ये झालेल्या ब्रेकडाऊन नंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. अन्विता बेडवर शांत पडून होती. रात्रभर तिची नीट झोप झाली नव्हती. डोळे मिटले तरी कालचा तो क्षण पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होता. गर्दी, श्वास अडकणं, लोकांचे चेहरे आणि स्वतःवरचा ताबा सुटणं. तिला अजूनही भीती वाटत होती. विहान तिच्या जवळ बसला. आज ऑफिसला नाही जायचं, अन्विता हलक्या आवाजात म्हणाली. इम्पॉर्टंट काम आहे. इनफ. पहिल्यांदाच त्याने इतक्या ठाम आवाजात बोललं. तुझी तब्येत जास्त इम्पॉर्टंट आहे. ती शांत झाली. कारण तिच्या आयुष्यात तू थांब असं सांगणारं कुणीतरी पहिल्यांदाच इतक्या ठामपणे उभं होतं. दुपारी विहान तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला. क्लिनिकमध्ये बसताना अन्विताचे हात थरथरत होते. तिला आतून भीती वाटत होती. जर खरंच मला काही गंभीर झालं असेल तर? तिच्या डोक्यात हजारो विचार चालू होते. डॉक्टर मध्यमवयीन शांत स्वभावाच्या होत्या. त्यांनी अन्विताकडे प्रेमाने पाहिलं. रिलॅक्स, फक्त बोलूया आधी. सुरुवातीला अन्विता शांत होती, पण हळूहळू प्रश्न विचारताना तिचा बांध फुटायला लागला. कामाचा स्ट्रेस, घरची जबाबदारी, झोप न होणं, सतत गिल्ट वाटणं, स्वतःसाठी वेळच नसणं. ती बोलत राहिली आणि नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
विहान तिच्याकडे स्तब्ध पाहत होता, कारण इतकं सगळं तिच्या मनात चालू आहे हे त्यालाही पूर्णपणे माहिती नव्हतं. सगळं ऐकल्यावर डॉक्टर शांतपणे म्हणाल्या, अन्विता, तुम्हाला सेव्हियर स्ट्रेस आणि एन्झायटी सिम्पटम्स आहेत. हे शब्द ऐकताच ती घाबरली. म्हणजे मी मेंटली वीक आहे का? डॉक्टर लगेच म्हणाल्या, बिलकुल नाही. त्यांचा आवाज खूप शांत आणि ठाम होता. सतत स्वतःला ताणून धरलं, भावना दाबल्या, स्वतःकडे दुर्लक्ष केलं तर शरीर आणि मन दोन्ही एक दिवस सिग्नल द्यायला लागतात. अन्विता शांतपणे ऐकत होती. तुम्हाला पॅनिक अटॅक्स येत आहेत आणि हे इग्नोर केलं तर परिस्थिती आणखी कठीण होऊ शकते. विहानच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. डॉक्टर, आता काय करायचं? रेस्ट, इमोशनल सपोर्ट आणि स्वतःसाठी वेळ. डॉक्टर पुढे म्हणाल्या, सगळ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःला हरवू नका. हे वाक्य ऐकताच अन्विताचे डोळे भरून आले, कारण ती नेमकं तेच करत होती. क्लिनिकमधून बाहेर पडल्यावर दोघं काही वेळ शांत चालत होते. पार्किंगमध्ये पोहोचल्यावर अन्विता अचानक म्हणाली, विहान, मी खरंच एवढी तुटले का? तो काही क्षण शांत राहिला, मग हळू आवाजात म्हणाला, तू तुटली नाहीयेस. तू खूप काळ स्वतःला एकटी सांभाळतेस. त्या शब्दांनी तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. घरी आल्यावर सुमित्रा चिंतेने विचारू लागल्या, डॉक्टर काय म्हणाल्या? विहान शांतपणे म्हणाला, स्ट्रेस आणि एन्झायटीमुळे तब्येत खराब झालीये. सुमित्रा थोड्या गोंधळल्या, इतकं काय टेन्शन असतं? ते ऐकताच विहानचा संयम तुटला. आई, प्रत्येक गोष्ट दिसते तितकी सोपी नसते. घरात अचानक शांतता पसरली. माधव पुढे आले. डॉक्टरने काय सांगितलं ते नीट पाळूया. पहिल्यांदाच घरात अन्विताच्या मानसिक अवस्थेबद्दल गंभीरपणे बोललं जात होतं. रात्री अन्विता बाल्कनीमध्ये बसली होती. आकाशात चंद्र शांत चमकत होता. तिच्या हातात डॉक्टरांनी दिलेल्या मेडिसिन्स होत्या. ती त्या गोळ्यांकडे पाहत राहिली. तिला अचानक खूप वाईट वाटलं. मी एवढी कमजोर झाले की आता औषधं घ्यावी लागतात. तेवढ्यात विहान तिच्या जवळ आला. तो तिच्या शेजारी बसला. काय विचार करतेस? ती हळू आवाजात म्हणाली, मी आधीसारखी राहिले नाहीये. विहानने तिचा हात हातात घेतला. मग आधीसारखं व्हायची जबरदस्ती करू नकोस. ती त्याच्याकडे पाहू लागली. तो पुढे म्हणाला, कधी कधी स्ट्रॉंग राहण्यासाठी थांबणंही गरजेचं असतं. अन्विताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण पहिल्यांदाच कुणीतरी तिच्या स्ट्रॉंग असण्याच्या ओझ्याला समजून घेत होतं. त्या रात्री ती बराच वेळ शांत बसून राहिली आणि अनेक महिन्यानंतर तिने पहिल्यांदाच स्वतःला एक प्रश्न विचारला, मी खरंच शेवटचं कधी मनापासून जगले होते? इथून पुढची कथा पाहू पुढील भागामध्ये. कथा इथपर्यंत आवडली असेल, कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल धन्यवाद.